पण आज जर आपण पाहिलं तर शिक्षण खूप अवघड झालेलं आहे, म्हणजे पैसा खूप लागतो. तर मग याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे? आता शिक्षणाचं जर आपण बघायला गेलं तर आता 20-25 ब्रॅकेटमध्ये जर आपण बघूयात की आता लग्न झाल्यानंतर तुमची किड्स प्लॅनिंग म्हणजे फॅमिली प्लॅनिंग नंतर तर तुम्ही बघितलं तर किड्सची एज्युकेशनची प्लॅनिंग आत्ताची यंग जनरेशननी आधीच करायला हवी आहे. की आता कारण किड्समध्ये ट्रेंड जर बघितलं तुम्ही तर ओव्हरसीज जाऊन शिकण्याचा ट्रेंड मार्केटमध्ये स्टार्ट झालेला आहे. म्हणजे हे मुलं जे आहे फॉरेनमध्ये डिस्कस जायचं. करतात आणि आजकाल मी पेरेंट्सला बघते, माझे जे क्लायंट्स आहेत ते लोक लिटरली लोन काढून त्या मुलांना पाठवतात. आणि काही जणांना मी त्यांचे घर विकताना पण बघितले, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी ते लोक घर विकतात. सो तुमची प्रोव्हिजन नाहीये, बेसिकली प्रोव्हिजन करत नाहीये. तयारी नाही आहे सुरुवातीला. आणि आता तुम्ही आता एक नॉर्मल भाषेमध्ये जर बघायला गेलं तुम्ही फॉरेनला पण नका पाठवू, पण नॉर्मल एज्युकेशनची कॉस्ट सुद्धा आता कुठल्या खूप जास्त प्रमाणात. झाली. माझं शिक्षण MBAचं जे झालं होतं 2005 ते